टक टक दे करो सावरिया, टक टक दे करो सावरिया, मभी बना देख देख रना। आपण 1 किलोचा तांबडा रस्सा तयार करत आहे। त्यासाठी आपण बारीक कांदा चिरून घेतलेला आहे। कांदा छान तेलात भाजून घेणार आहे आपण। कांदा आपण इथे लालसर होईपर्यंत भाजलेला आहे। मटण आता त्याच्यामध्ये टाकून मटण इथे छान मिक्स करून घेऊया। एका वरती ताट ठेवूया। ताटावरती आपण पाणी घालणार आहे आणि मंद आचेवरती 15 मिनिटं ठेवणार आहे। हे मटणाला चांगली वाफ चढलेली आहे। ह्यामध्ये आपण पाणी ॲड करू। तांबड्या मसाला तयार करण्यासाठी लागणारे साहित्य: पांढरे तीळ, धने, जिरे, दालचिनी, मिरी, वेलची, चक्री फूल, सर्वात लास्ट खसखस भाजायची आहे। हे सर्व आपण भाजून घेणार आहे। हे मसाला आपण गरम करून घेतला आहे। खोबरं लालसर होईपर्यंत भाजलं आहे। तांबड्या रश्श्यासाठी आणि सुक्यासाठी हाच मसाला आपण येथे वापरणार आहे। कांदा, लसूण, अद्रक आणि मिरचीचं आपण येथे वाटण तयार करत आहे। हे छान लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहे। कांदा छानसर असा भाजून झालेला आहे। शेवटी सर्व टोमॅटो आणि कोथिंबीर ॲड करून याची पेस्ट करून घेऊया। हे सुके आणि पातळसाठी आपण मसाला बनवलेला आहे। कांदा, लसूणचं घरचं तिखट, काश्मीरी लाल मिरची पावडर, कांदा आणि टोमॅटोची बारीक पेस्ट, तीळ, खडे मसाले, हळद आणि खोबऱ्याची पेस्ट, हे तांबड्या रसासाठी आपण मसाला घालणार आहोत। हे सर्व मसाले आपण छान भाजून घेणार आहे। मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे। कांदा, लसूण, कोल्हापुरी वाटण टाकूया आपण इथे। लाल काश्मीरी मिरची पावडर टाकूया। मसाला भाजण्यासाठी थोडे गरम पाणी टाकूया, म्हणजे कलर रेड तसाच राहतो। प्रॉपर ह्याला तांबड्या रश्श्याचा कलर आलेला आहे बघा एकदा। वरून आपण जो मटणाचा स्टॉक तयार केलेला आहे तो टाकूया तांबड्या रश्श्यासाठी। प्रॉपर याला तांबडा कलर आलेला आहे। कांदा छान भाजून झाला आहे। अद्रक लसूणची वाटण आणि टोमॅटोचं, पांढरं तीळ, जिरे, खडे मसाल्याचे वाटण, खोबऱ्याचे वाटण, लाल काश्मीरी मिरची पावडर, कोल्हापुरी कांदा लसूणचे वाटण। मटणाला छान असं तेल सुटले आहे। रश्सा सुटेपर्यंत भाजून घेतलेला आहे आपण इथे। आता हे सुक्यासाठी आपण मटण ह्याच्यात टाकून घेणार आहे। थोडासा रस्सा पण टाकणार आहे आपण। आज आपण इथे कोल्हापुरी पांढरा रस्सा बनवत आहे। त्यासाठी पाव किलो मटण, 2 स्पून दही, चवीनुसार मीठ, अद्रक लसूणची थोडीशी पेस्ट, हिरव्या मिरचीची थोडीशी पेस्ट, हे सर्व आपण कुकरमध्ये टाकणार। हे सर्व आपण कुकरमध्ये टाकून 3 शिट्ट्या करून घेणार आहे। हा आपण पांढऱ्या रस्स्यासाठी स्टॉक तयार करत आहे। हे पहा, ह्याचा कलर चेंज झालेला नाही। ह्यामध्ये हळद आपण टाकणार नाही। ह्याला पांढरा शुभ्र असा कलर आलेला आहे। त्याला 3 ते 4 शिट्ट्या करून घेऊया। तीळ इथे आपण छान भाजून घेणार आहे। तीळ आपण इथे थोडेसच भाजून घेणार आहे, कारण आपण पांढरा रस्सा करत आहे। जास्त तीळ भाजले तर कलर काळा येतो। खसखस 1 सेकंदसाठी भाजून घेऊया। हे खोबरे अजून एकदा आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊया। आपण इथे खोबऱ्याचं दूध बनवून घेतले आहे। खसखस, मगजबी, काजू भिजवून घेतलेले आणि पांढऱ्या तिळाचे वाटण करून घेऊया मौसूद। आपण एकदम पेस्ट स्मूथ बनवून घेतलेली आहे। पांढऱ्या रस्स्याला आता आपण इथे फोडणी देणार आहे। 2 चक्री फूल, 5-6 मिरे,
4-5 लवंग, 5 विलायची, 2 दालचिनीचे तुकडे, थोडीशी अद्रक लसणची पेस्ट आणि थोडीशी हिरवी मिरचीची पेस्ट. हे सर्व आपण तेलामध्ये टाकणार आहे. आपण इथे खोबऱ्याचे दूध ॲड करणार आहे. खसखस आणि बदाममुळे खोबऱ्याचे दूध फाटणार नाही. ह्यामध्ये आपण तयार केलेला मसाला टाकणार आहे. हे 5-7 मिनिटं एकसारखं हलवत राहायचं आहे. वरून आपण मटणाचा स्टॉक घालणार आहे. 5-6 मिनिटांनी आपण गॅस बंद. हे पाहायला प्रॉपर व्हाईट कलर आला आहे पांढऱ्या रस्स्याला. एकदा ही रेसिपी नक्की करून पहा. आपण इथे खोबऱ्याचे दूध ॲड करणार आहे. खसखस आणि बदाममुळे खोबऱ्याचे दूध फाटणार नाही. ह्यामध्ये आपण तयार केलेला मसाला टाकणार आहे. हे 5-7 मिनिटं एकसारखं हलवत राहायचं आहे. वरून आपण मटणाचा स्टॉक घालणार आहे. 5-6 मिनिटांनी आपण गॅस बंद. हे पाहायला प्रॉपर व्हाईट कलर आला आहे पांढऱ्या रस्स्याला. एकदा ही रेसिपी नक्की करून पहा. आपण इथे आळणी मटण करत आहे. त्यासाठी मटणाला हळद आणि मीठ सर्वप्रथम लावून घेऊया. कांदा, कढीपत्ता, कोथिंबीर, अद्रक लसणची पेस्ट. तेल गरम झालेलं आहे. आपण कांदा भाजून घेऊया. अद्रक लसणचं वाटण टाकूया. थोडीसं कढीपत्ता, मटण. हे पाणी आपण गरम करून घेत आहे. त्यामध्ये पाणी ॲड करणार आहे. 3 शिट्ट्या करून घेणार आहे. वरून छान कोथिंबीर टाकणार आहे. 3 शिट्ट्या करून घेणार आहे मंद आचेवरती.